26/11 आतंकी अटॅकच्या विरोधात काळा दिवस व शहीदांना समस्त लोकशाही नागरिकांकडून आदरांजली व संविधान दिवस साजरा करण्यात आला, ज्यात ॲडव्होकेट जुबेर शेख, आम आदमी पार्टीचे आसिफ मंसूरी, अशफाक पीओपी, समीर हाजी, वाजिद शेख व गफ्फार अन्सारी व नागरिक उपस्थित होते। आज आम्ही इथं जे मुंबईवर आतंकी हमला झाला होता 26/11 म्हणून जे आपल्याला काळिमा फासल्या गेली मुंबईवर, त्याच्या निमित्ताने जे आपले शहीद झालेले होते हेमंत करकरे साहेब, कामटे साहेब, साळवस्कर साहेब, त्यांना आज आम्ही इथं आदरांजली वाहत आहोत। हा आम्ही एक काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत आणि हे आपल्या सगळ्या लोकांना माहिती असावे, त्यामुळे आम्ही ही आदरांजली वाहत आहोत। तसेच आज संविधान दिवस पण आहे, हेच औचित्य साधून आम्ही इथं आज जमलेलो आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 26/11/2024 आणि 26/11/2008 रोजी मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये भारताचे वीर जवान, वीर सपूत हेमंत करकरे साहेब, अशोक कामटे साहेब, विजय साळसकर साहेब, मेजर संदीप उन्नीकृष्णन साहेब, हवालदार तुकाराम ओंबळे साहेब व इतर जे शहीद झाले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही आज त्यांना आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम इथे करत आहोत। आम्ही धुळे महानगरपालिका यांना आवाहन करू इच्छितो या शहीद दिनानिमित्त की धुळ्यात अनेक रस्ते, अनेक कॉलन्या हे विविध नावाने ओळखलं जातात, त्यांना नावच नाही। तर आम्ही आज या दिनाच्या निमित्ताने, या औचित्याने आम्ही धुळे महानगरपालिकेला आवाहन करू इच्छितो की शहरातल्या विविध रस्त्यांना या जे शहीद झाले 26/11 या दिवशी त्यांचे नावं देण्यात यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।